जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या. मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेबाबत जनजागृती करा. रिपब्लिकन सेनेचे उल्हासनगर तहसीलदारांना निवेदन. भारत निवडणूक आयोगामार्फत सध्या संपूर्ण देशात विशेष सघन मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. मात्र उल्हासनगर तालुक्यातील बहुतांश नागरिकांना या मोहिमेबाबत कोणतीही पुरेशी माहिती मिळालेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमावस्था असून पात्र मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन सेनेच्या वतीने उल्हासनगरच्या तहसीलदारांना गुरुवारी 16 जुलै 2026 रोजी निवेदन देऊन मतदार नोंदणीबाबत व्यापक जनजागृती करण्याची आणि BLO यांची माहिती सार्वजनिक करण्याची मागणी करण्यात आली. रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय नेते सरसेनापती आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली व ठाणे जिल्हा अध्यक्ष आबासाहेब चासकर यांच्या आदेशानुसार हे निवेदन देण्यात आले. सध्या सुरू असलेल्या या विशेष मोहिमेअंतर्गत मतदारांनी आवश्यक कागदपत्रे सादर करून आपली मतदार नोंद अपडेट करणे आवश्यक आहे. परंतु प्रत्येक मतदान केंद्रावरील BLO कोण आहेत, त्यांचे नाव व संपर्क क्रमांक काय, अर्ज कुठे भरायचा, कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत याबाबत नागरिकांपर्यंत माहिती पोहोचलेली नाही. ही माहिती उपलब्ध न झाल्याने नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर संभ्रम आहे. यामुळे भविष्यात नागरिकांचा मतदानाचा घटनात्मक अधिकार बाधित होऊ शकतो, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. रिपब्लिकन सेनेच्या प्रमुख मागण्या. विशेष सघन मतदार यादी पुनरीक्षणाबाबत तालुका पातळीवर प्रशासनामार्फत व्यापक मोहीम राबवून जनजागृती करावी. प्रत्येक मतदान केंद्रावरील BLO यांचे नाव, मोबाईल क्रमांक आणि त्यांचे कार्यक्षेत्र जाहीर करावे. ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, शासकीय कार्यालय व सार्वजनिक ठिकाणी या मोहिमेचे माहिती फलक लावण्यात यावेत. स्थानिक वृत्तपत्रे, सोशल मीडिया, केबल TV व ध्वनिक्षेपक याद्वारे नागरिकांना माहिती द्यावी. नागरिकांना अर्ज भरणे, कागदपत्रांची पडताळणी व योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी तालुक्यात विशेष सहाय्यता केंद्रे सुरू करावीत. BLO यांनी आपल्या कार्यक्षेत्रात प्रत्यक्ष भेटी देऊन नागरिकांना मार्गदर्शन करावे. या निवेदनाची तातडीने दखल घेऊन प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आणि निवडणूक आयुक्त ठाणे जिल्हा यांनाही पाठवण्यात आल्या आहेत. निवेदन देतेवेळी रिपब्लिकन सेनेचे उल्हासनगर शहराध्यक्ष ॲड. महेंद्र अशोक निकम, ठाणे जिल्हा महिला अध्यक्ष अलकाताई जगताप, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष प्राचीताई पवार, सरचिटणीस बाळकृष्ण शिंदे, विधानसभा अध्यक्ष संजय यादव, शहर सचिव सुनील भालेराव, शहर संघटक सुनील सोनवणे, उपाध्यक्ष किशोर निकम आणि शहर उपाध्यक्ष अरुण ठाकरे यांसह पक्षाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, जनहित न्यूज महाराष्ट्र, उल्हासनगर. जो SR जो सरकारने काढलेला आहे, त्या SR ची काही माहिती ज्या महिला आहेत किंवा ज्या भांडेकाम करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांना काहीच त्याच्यामधली माहिती नाही. आता त्याला पुरावा काय लावायचं हे सुद्धा माहिती नाही. SR काय आहे हे सुद्धा त्यांना माहिती नाही महिलांना. तर हे कसं आमच्यापर्यंत पोहोचतील? घरोघरी अजूनपर्यंत कोणी अधिकार आलेला नाहीये आणि त्यांनी काही माहिती दिलेलं नाहीये. आता काल मी आमच्या इथे जाऊन विचारपूस केली तर त्या मॅडम बोलतात की माझ्याकडं दुसऱ्या वार्डचे कागद आहेत, तुमचे आलेले नाहीत. मग आता 15 दिवसच राहिलेले आहेत SR चे फॉर्म भरण्यासाठी. मग त्या SR च्या फॉर्मासाठी का तुम्ही आमच्या ज्या महिला आहेत किंवा जे पुरुष आहेत जे कामधंद्याला जातात आहे त्यांची का गर्दी जमा करणार आहेत आणि ज्यांना माहिती नाही त्यांचे का ते म्हणजे गाळून टाकणार आहेत का आपलं वोटिंग कार्ड? मला हेच विचारायचं होतं मॅडमला, पण आज मॅडम काय भेटल्या नाही. साहेब, आज उल्हासनगर तहसीलदार कार्यालय या ठिकाणी आपण आलेले आहेत. काय सांगाल याच्याबद्दल? आमचे रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय नेते सरसेनापती आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आमचे ठाणे जिल्हा अध्यक्ष आबासाहेब चासकर यांच्या आदेशाने आज आम्ही तहसील ऑफिसमध्ये आज निवेदन दिलं आहे. ते या संदर्भात आहे की ते मतदार पूर्वनिरीक्षण मतदार यादीमध्ये नोंद करायचं आहे. त्या संदर्भामध्ये शासनाने पूर्णपणे जनजागृती केलेली नाहीये. BLO कोण आहे, BLO कुठे बसतो, BLO ला काय कागदपत्र द्यायची आहेत, BLO ला कुठे भेटायचं आहे आणि BLO हा घरापर्यंत येणार आहे का, BLO घरी जर आला तर सामान्य नागरिक घरी असतात का, या संदर्भामध्ये संभ्रम आहे आणि जनजागृती मोठ्या प्रमाणात झालेली नाहीये. सार्वजनिक ठिकाणी जे फलक लावायला पाहिजे होते, जाहिरात करायला पाहिजे होती, फेसबुक, व्हॉट्सअप जे सोशल मीडिया आहे त्याच्यामध्ये सगळे BLO काय आहे, SIR काय आहे या संदर्भामध्ये शासनाने जनजागृती करून हे सगळं माहिती द्यायला हवी होती. यामध्ये शासन
परिपूर्ण अपूर्ण आहे. शासन सामान्य जनतेपर्यंत पोहोचलेलं नाहीये. हेच आमचं एक मागणं होतं. तसं तर साहेबांना निवेदन देऊन की ही जनजागृती तुम्ही करून घ्या. काय आता 15-20 वर्ष जे मतदार यादीमध्ये ज्यांची नोंद आहे, या छोट्याशा चुकीमुळं ते मतदार यादीमध्ये त्यांचं नाव कट होऊन ते आपला मतदानाचा हक्क गमावू शकतात. हेच आम्हाला शासनाला सांगायचं आहे की तुम्ही मतदार यादीमध्ये जी 29 जुलैपर्यंत जी तारीख दिलेली आहे तिथपर्यंत हा पूर्ण नोंद होणार नाहीये. त्यामुळे 29 जुलै ही तारीख तुम्ही वाढवून द्यावी. हेच आमचं निवेदनामध्ये म्हणणं आहे आणि आमचं त्यांनी निवेदन स्वीकारलेलं आहे. आज रिपब्लिकन सेनेचे कार्यकर्ते आज माझ्याबरोबर आहेत. ठाणे जिल्हा महिला अध्यक्ष अलकाताई जगताप आहेत. ठाणे जिल्हा उपाध्यक्ष प्राचीताई पवार आहेत. आमचे सरचिटणीस बाळकृष्ण शिंदे आहेत. विधानसभा अध्यक्ष संजय यादव आहेत. उपाध्यक्ष किशोर निकम आहेत. उपाध्यक्ष अरुण ठाकरे आहेत. संघटक आमचे सुनील भालेराव आहेत. आज आम्ही सर्व कार्यकर्ते जमून आज आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि ऍक्च्युली आम्ही चर्चा करण्यासाठी आलेलो होतो, पण तहसीलदार मॅडम न भेटल्यामुळे आम्ही फक्त निवेदन दिलेलं आहे आणि लवकरात लवकर याच्यावर कारवाई करावी असं आमचं रिपब्लिकन उल्हासनगर कमिटीतर्फे मागणी आहे.